सनातन धर्म हा भारतीय संस्कृतीचा मूळ पाया असून हजारो वर्षांची परंपरा त्याच्या माध्यमातून जपली गेली आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सनातन धर्म आणि हिंदू संस्कृतीवर सतत बदलणाऱ्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा प्रभाव दिसतो. अशा परिस्थितीत या परंपरेला आधार देणारे नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अशा नेतृत्वाच्या यादीत अग्रक्रमांकावर आहेत. देवाभाऊंनी हिंदू धर्माच्या मूलतत्वांना सखोलता दिली. तसंच त्यांच्या विचारांमुळे व कृतींमुळे भारतीय संस्कृतीला अधिक बळ प्राप्त झाले. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले, ज्यांनी हिंदू धर्माच्या परंपरांना अधिक दृढ केलं. त्यांचा महाजनादेश यात्रेत जनतेशी संवाद साधत असताना अनेक वेळा हिंदू धर्माच्या महत्त्वपूर्ण मूल्यांचा उल्लेख केला. ते वारंवार असं सांगतात की भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीत रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेचं अनन्यसाधारण योगदान आहे. फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विविध धार्मिक उत्सव अधिक उत्साहाने साजरे होऊ लागले. त्यांनी गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना प्रोत्साहन दिलं, जे परंपरेचे पालन करतानाच पर्यावरणाचे संरक्षण करण्यास सहाय्यभूत ठरलं. त्याचबरोबर काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनरुत्थान प्रकल्पात ते प्रमुख भूमिकेत होते. या प्रकल्पाने धार्मिक वारसा जपण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे देवाभाऊंनी दाखवून दिलं. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कार्यकाळात हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी विविध धोरणे अवलंबली आहेत. त्यांनी धार्मिक स्थळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला. विशेषतः त्यांच्या कार्यकाळात महालक्ष्मी मंदिर आणि पंढरपूर वारी यांसारख्या धार्मिक यात्रांसाठी सुविधांचा विकास करण्यात आला. देवेंद्र फडणवीसांच्या विचारसरणीत हिंदू धर्माच्या तत्वांचा सखोल अभ्यास दिसतो. ते सांस्कृतिक समृद्धीला वर्धित करणार आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांची स्मार्ट सिटी योजना सांस्कृतिक वारशाचा विकास करण्याच्या दिशेने एक नवीन पाऊल आहे.